बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा सप्ताह उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले। शाला समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे डॉक्टर सुनील शेवाळे, शिक्षण प्रसारक मंडळाचे नियामक मंडळ सदस्य केशव वझे, प्राचार्य दीपा फाटक, पर्यवेक्षक हनुमंत मोदीबने, लकांना कमळे, औदुंबर सरवगोड, गणेश नेवरे, मारुती शहाणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक कुंभार SS, मेजर BD बनसोडे, राऊत SC, कार्याध्यक्ष डॉक्टर दिलीप फुटाणे यांच्या शुभ हस्ते हदे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन ध्वजारोहण करून आणि हवेत फुगे सोडून करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिलीप फुटाणे यांनी केलं। यावेळी हरिभाई देवकरण प्रशालेचे माजी विद्यार्थी व क्रीडा सप्ताहाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सुनील शेवाळे यांनी खेळाडूंचे कौतुक करत वेळेचे बंधन, धैर्य, शिस्त, गटांमध्ये काम करणे हे खेळामुळे शक्य आहे। खेळ आत्मविश्वासाची पातळी वाढवण्यास आणि त्यामध्ये सुधारणा करण्यास मदत करते। शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी एकता आणि निर्णय घेण्याची क्षमता वृद्धिंगत करण्यात खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। सर्वप्रथम मी आभारी आहे। काही दिवसांपूर्वी मला कमळे सर, मोदीबने सर भेटले। ते म्हटले आपल्या शाळेचं सामने आहेत, साई क्रीडा संमेलन आहे, तर जमेल का? मी फार खुश झालो। म्हटलं शाळेमध्ये पुन्हा एकदा जायचं आहे, पुन्हा एकदा आपल्या ज्या बिल्डिंग्स आहेत, आपल्या विंग्स आहेत, आपला वरांडा आहे। मला आणखीन आठवते आपली पाण्याची टाकी, त्याच्यानंतर तिकडे ग्राहक भांडार, मुळे हॉल, पाठीमागे असलेला कला वर्ग, त्याच्या पलीकडे संगीत कक्ष, तर या सगळ्या आठवणी आज मनामध्ये दाटून येतात। शाळेमध्ये असताना आपण बऱ्याच गोष्टी शिकतो। आपण फक्त ज्ञानच नाही तर त्यासोबत आपल्याला बऱ्याच गोष्टी शाळेमध्ये शिकवल्या जातात। आपण शिक्षण तर मिळतच, त्यासोबत आपल्याला स्पोर्ट्स असतं, त्यानंतर आपल्याला काही नीतिमूल्य शिकवली जातात, बरेच संस्कार, बऱ्याच जडणघडण आपल्याला मुख्यतः आपल्यामध्ये शाळेमध्ये आपल्यावरती होत असते। बऱ्याच जेव्हा आपण चुकतो तेव्हा शिक्षक रागवतात, तेव्हा आम्हाला शिक्षा झाली होती। बऱ्याचदा आम्ही वर्गाबाहेर उभारलो होतो, इथे ग्राउंडमध्ये उभारलो होतो। पण आता वाटतं की त्यावेळेस जेव्हा काही गोष्टी करायला नको होत्या, ज्या चुकलो होतो, त्यावेळेस जर आपल्याला जर शिक्षा नसती केली, आपल्याला जर शिक्षकांनी मार्गदर्शन नसतं केलं, तर कदाचित परिणाम त्याचे वेगळे झाले असते। त्यामुळे जे शिक्षक सांगतायत, जे आपल्याला मार्गदर्शन करतायत, त्याच्याकडे आपण लक्ष देणं हे गरजेचं आहे। मला एकच सांगायचं आहे मित्रांनो, आजकालचं जे जग आहे ते स्पर्धा परीक्षेचं जग आहे। ते आजकाल बरीचशी कॉम्पिटिशन आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्पिटिशन आहे। त्यामुळे तुम्ही जर अभ्यास करत असाल तर नीट अभ्यास करा, अभ्यास करायलाच पाहिजे। तुम्ही स्पोर्ट्समध्ये असाल, कुठल्याही तुम्ही कला क्षेत्रामध्ये असाल, स्पोर्ट्समध्ये असाल, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल, तर ते तुम्ही योग्यपणे मन लावून करा, मेहनत करा। जर मन लावून केलं, मेहनत केलं, मनापासून करा, कोणी सांगते म्हणून करू नका, तर तुम्हाला निश्चितच तुम्हाला यश प्राप्त होईल। मी तुमचा जास्त वेळ घेत नाहीये, कारण जेव्हा मी लहान होतो तेव्हा मलाही वाटायचं की आपण ग्राउंडमध्ये बसलोय, प्रमुख पाहुणे येतात, बराच वेळ भाषण करतात, म्हणतात 2 मिनिट आणि खूप वेळ भाषण करतात, त्यामुळे फार लेट होतं। सर्वजण आता सामन्यांची आतुरतेने वाट पाहत आहे, त्याच्यामुळे मी जास्त वेळ न घेता मी माझे 2 मिनिट संपवतो। आणि मी आपला खूप खूप आभारी आहे की मला आज एवढ्या दिवसानंतर मला शाळेमध्ये पुन्हा बोलवण्यात आलं आणि प्रमुख पाहुणे म्हणून येण्याची मला संधी दिली, याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। यावेळी प्रमुख पाहुणे केशव वझे यांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये खेळाचे महत्त्व विशद करीत आयुष्यात खेळाडू वृत्ती जोपासण्याचा संदेश दिला। शिक्षण प्रसारक मंडळीचे काउन्सिलचे सदस्य आणि हदे प्रशालेचे शाला समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन, आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर शेवाळे सर, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका फाटक मॅडम, मोदीबने सर, स्टेजवरील इतर सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, डॉक्टरांनी सुतोवाच केलं तसं मी पण काही जास्त
बोलत नाही, कारण प्रत्येक जण खेळाच्या स्पर्धेसाठी वाट बघतोय. मी या निमित्ताने सगळ्या खेळाडूंना तुम्ही प्रत्येक जण या स्पर्धेत निश्चितपणे जिंकाल, निश्चितपणे प्रावीण्य मिळवाल एवढंच या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी कार्यक्रमासाठी राजेश पटवर्धनांनी बोलवलं त्याबद्दल त्यांचे आणि फाटक मॅडमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यावेळी शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन यांनी आणि प्राचार्य दीपा फाटक यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. आवर्जून उपस्थित असणारे शिक्षण प्रसारक मंडळाचे नियामक मंडळाचे सदस्य श्री वजे सर, आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक शाळा समिती अध्यक्ष माननीय पटवर्धन सर आणि आज अगदी उत्साहाने आमच्या विनंतीला मान देऊन आलेले माजी विद्यार्थी डॉक्टर सुनील शेवाळे सर आणि सर्व पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपला क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ मोठा दिमाखात संपन्न झालेला आहे. आताच तुम्ही क्रीडा शपथ घेतलेली आहे. तीच शपथ तुम्ही ह्या संपूर्ण सामन्यात पाळाल अशी अपेक्षा आहे. क्रीडा महोत्सव घेण्याचा उद्देश हाच असतो की विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती रुजवावी, म्हणजेच हार पचवण्याची आणि आनंदाने पुन्हा एकदा जिद्दीने जिंकण्याचा उत्साह वाढवण्याची त्याला आपण खिलाडू वृत्ती म्हणतो. सर्व विद्यार्थी ह्या सर्व सामन्यामध्ये भाग घेणार आहे अशी मी आपल्याला खात्री देते. आज वेळ जास्त झालेला आहे म्हणून मी जास्त बोलणार नाही तुमच्या समोर. आज आवर्जून उपस्थित असलेले वजे सर आणि पटवर्धन सर या सर्वांच्या वतीने मी सर्व विद्यार्थ्यांना या क्रीडा महोत्सवाबद्दल शुभेच्छा देते. आणि आज उपस्थित असलेले माझे विद्यार्थी डॉक्टर सुनील शेवाळे, आज त्यांनी मनोगत व्यक्त केलं, त्यांचंही मी अभिनंदन करते, कौतुक करते. खरंच माझा विद्यार्थी इतका मोठा झाला आहे आणि त्याच्या शिक्षणात, त्या संस्कारामध्ये माझा अगदी खारीचा नाही पण मुंगीचा वाटा आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो आहे. असेच संस्कार सर्व शिक्षक आपल्याला घडवण्यासाठी मेहनत करत असतात. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या प्रत्येक महोत्सवामध्ये, उपक्रमामध्ये हिरिरीने भाग घ्यावा आणि म्हणजेच हा महोत्सव सार्थकी लागेल असं मी आपल्याला आवाहन करते. आणि सर्व शिक्षक, शिक्षिका आणि सर्व विद्यार्थ्यांच्या या मेहनतीबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक कौतुक करते आणि माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. यावेळी मान्यवरांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी आणलेल्या क्रीडा ज्योतीचं स्वागत केलं. NCC, RSP, स्काउट गाईड, CCF ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांना मानवंदना दिली. प्रशाला NCC पुणे याचं नेतृत्व करते नम्रता पवार, यांना मार्गदर्शन केले जगताप मॅडम. गट नंबर 4 प्रशाला NCC मुले याचं नेतृत्व करतोय दक्ष कोळी, याला मार्गदर्शन केले शिल्ले सर. गट नंबर 5 RSP 9 याचं नेतृत्व करतोय एक चव्हाण, याला मार्गदर्शन केले पर्यवेक्षक शहाणे सर. गट नंबर 6 8वी याचं नेतृत्व करतोय अमित बेंगाल, याला मार्गदर्शन केले शेट्टी सर. गट नंबर 7 स्काउट गाईड याचं नेतृत्व करतोय आदित्य मेहत्रे, त्याला मार्गदर्शन केले भोजने सर व घंटे सर.
हे सर्व क्रीडा शिक्षक पेंटमाने सर यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी क्रीडा प्रतिज्ञा घेण्यासाठी येत आहेत. प्लाटून नंबर 8 CCM याचं नेतृत्व करतोय अथर्व चव्हाण. त्याला मार्गदर्शन केले ओम सर, वैभव सर आणि निलेश सर यांच्या नेतृत्वाखाली हा CCMचा. यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक साहसी खेळ आणि प्रात्यक्षिके करून दाखवली. देवा तुझं निवेदे, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असून, देवा या तुझाच देवा तुझं माझं अंतर आणि देवा आमचा रकाच, देवा तुझं निवेदे, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असून, देवा या तुझाच देवा तुझं माझं अंतर आणि Sono pace, sono di
बाजून पाचाई सोडते असे म्हणाले शिवराय रूपानं जो अवतरे आता तिथे चालत ठरले की तो ते जाळ चालू आले बळजाचे दळ भारताच्या बळे जाणं धुळे रक्त सळे वैरी पळे कधीही नकाळ हा मृत्यूचा रक्ताने माख लावण्याचा धावला शक्ती असते हम तुम करते रक्त स्नान महामुगर तुम तत्परते अरे मूल्य भस्म कर तुम रक्षा करते मस्तक खड्ग छन्नं कर तुम धर्म हिते शंकराय नाचाचे प्रकार वर्टीकलची विद्यार्थी सादर करते आहे कालिकाय मुंडार्पणाद दुर्जति कंबरा डम 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 रामंती सरता पतलावा शिवराय शक्ती आनमाला छान अतिशय सुंदर असं नाटकाचं प्रात्यक्षिक या
या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक प्राध्यापक प्रमोद चुंगे यांनी केलं, तर आभार प्रशाला कार्याध्यक्ष पर्यवेक्षक औदुंबर सरोगोड यांनी मानले। यावेळी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी प्रतिनिधी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।